मुंबईत आज दुपारी 1:45 समुद्रात मोठ्या लाटा उसळणार आहेत। लाटांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मागील 24 तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस हा पाहायला मिळतो आहे। सोबतच पुढील 2 दिवस मुंबईमध्ये अशाच प्रकारचा पाऊस हा कायम राहील हा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मी सध्याला मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आणि मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे पावसाचा आनंद घेण्यासाठी इथं मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। एकूणच दुपारी 1:15च्या सुमारास 4.4 मीटर इतक्या उंच लाटा हाय टाइड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूण जर पाऊस असाच कायम राहिला तर मुंबईकरांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे। एकूण जे सखल भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचू शकतं। मागील 24 तासांमधला जर का पावसाचा अनुभव पाहायचा तर जवळपास 204.6 मिलीमीटर इतका पाऊस हा सांताक्रूज वेधशाळेमध्ये तर कुलाब्यामध्ये 160 मिलीमीटर इतका पाऊस हा नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे एकूणच पुढील 2 दिवस पाऊस असाच कायम राहिला तर मुंबईकरांची देखील अडचण दिसू शकेल। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।